पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झालेला आहे। या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीतील मोने, जोशी, लेले या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत पहलगामच्या हल्ल्यावेळेला नेमकं काय झालं होतं याची माहिती दिली। आमच्या घरातले करते पुरुष मारले, दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारा अशी मागणी हर्षल लेले यांनी केलेली आहे। पर्यटन स्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती। दहशतवाद्याच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावला होता। हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे असं दहशतवाद्यांनी विचारलं। आप लोगों ने आतंक मचाया है असं दहशतवादी म्हणाल्याचं लेले कुटुंबियांनी म्हटलंय। मला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झोपलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती। तरी हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते। कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही केलं। त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं, आम्हाला हिंदू कोण आहे वो अलग हो जाए, मुस्लिम कोण आहे अलग हो जाए, हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं, बाकी काही नाही। आणि शूट करताना बोलत होते की आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर। फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे। मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल रहेगा कि आप सब इधर के। हाँ, उनको ऐसे बोलना है कि आप आतंक। इकडच्या सगळ्या जे घोडेवाले होते, परत लोकल्स होते, जे एकच गट होते ते पायथ्याशी, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं, मला आणि माझ्या भावाला। त्याच्यानंतर इकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्या टीम इथे हे पाठवली होती। त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIA चे लोक होते, IPS इकडचे होते, सगळ्यांनी माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते। त्यामुळे त्यांनी आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।